भारतीय जनता पार्टीचा वक्फ बोर्डाला विरोध आहे। कार्यालयाचं उद्घाटन झालं तरी सुद्धा वक्फ बोर्डचं जेव्हा नियमावली येईल तेव्हा हे कार्यालय बंद होईल। रत्नागिरीत होऊ घातलेल्या वक्फ बोर्डला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पक्षाचा विरोध असल्याचं म्हटलं आहे। ते बोलताना म्हणाले की वक्फ बोर्डचा विषय आहे, याबाबत पूर्ण देशातील नागरिकांचं म्हणणं मागवलं आहे। केंद्रीय गृहमंत्री लोकांच्या भावनेचा विचार करून निर्णय घेणार आहेत। यापूर्वी असं कार्यालय रत्नागिरीत होत असल्याने या गोष्टीला आमचा विरोध आहे। भारतीय जनता पार्टीचा वक्फ बोर्डाला विरोध आहे। कारण अशासाठी आहे की हा जो वक्फ बोर्डाचा विषय आहे या संदर्भामध्ये पूर्ण देशामधल्या नागरिकांचं म्हणणं केंद्र सरकारने मागवलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशाचे गृहमंत्री या संदर्भामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत या भावनांचा विचार करून वक्फ बोर्डवर भारत सरकार निर्णय घेणार आहे। असा निर्णय घेण्याच्या अगोदर हे वक्फ बोर्डचं कार्यालय रत्नागिरीत सुरू करणं या गोष्टीला भारतीय जनता पार्टीमुळे आमचा विरोध आहे। सुनावणी चालू आहे, लोकांची म्हणणं ऑनलाईन पद्धतीनं मागवलेलं आहे केंद्र शासनाने। असं असताना ह्या विषयाशी अजून क्लिअरिटी आलेली नसताना की नेमकं शासनाचं धोरण काय राहणार आहे केंद्र शासनाचं वक्फ बोर्डच्या बाबतीत हे क्लिअर नसताना सुद्धा हा कार्यालयाचं उद्घाटन करणं हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं योग्य नाही। माझ्या मते कार्यालयाचं उद्घाटन झालं तरी सुद्धा वक्फ बोर्डचं जेव्हा नियमावली येईल तेव्हा हे कार्यालय बंद होईल। सरकारमध्ये जरी भारतीय जनता पार्टी असेल तरी भारतीय जनता पार्टी जे जनतेला वाटतं त्या विषयासंदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडते आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहे। वक्फ बोर्डच्या बाबतीत जोपर्यंत केंद्र शासन ज्या काही चुकीच्या गोष्टी चालू आहेत वक्फ बोर्डमध्ये त्या सुधारल्याशिवाय या गोष्टीला पाठिंबा देणार नाही। भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच तो आहे की जोपर्यंत वक्फ बोर्डवर सुनावणी होत नाही, विधेयक येत नाही सुधारणा होऊन, तोपर्यंत हे काही गडबडीचं काम आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ह्या विषयात नाहीच आहे कुठे। भारतीय जनता पार्टी म्हणून माझी भूमिका ही स्पष्ट आहे की या संदर्भामध्ये केंद्र शासनानं लोकांचं म्हणणं मागवलेलं आहे। तो जे काय म्हणणं मागितलेलं आहे त्याच्यावर चर्चा होणार आहे। ही चर्चा सरकारकडनं होऊ देत, निर्णय होऊ देत। जो काय निर्णय असेल तो केंद्र शासनानं घेतल्यानंतर हे कार्यालय सुरू केलं तरी आमची हरकत नाही, परंतु केंद्र शासनाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशी वादग्रस्त उद्घाटन